चला या पटकन. आज आम्ही आलोय पावस येथील स्वामी स्वरूपानंदांच्या मठामध्ये. इथे छान दर्शन घेऊन आम्ही आलो प्रसादालयाकडे. आणि इथे बघा आमच्यासारखेच बरेच भाविक प्रसाद घेण्यासाठी होते आणि खिचडी आणि लोणचाचा प्रसाद घेऊन आम्ही गेलो. इथे बाहेर असलेला कोकम सरबत आणि कैरीचं पन्हं प्यायला आणि 10-10 रुपयात खूप छान भेटतं. मँगो ज्यूसही ट्राय केला, खूप छान होता. आता एवढं सारं पिऊन एनर्जी आल्यामुळे अनिश आणि अनिशच्या पप्पाचा छान खेळ चालू होता. थोड्या वेळासाठी विश्रांती करावी म्हणून इथे असलेल्या भक्त निवासात गेलो आणि बघा किती छान रूम होती. आता आराम झाला होता म्हणून आम्ही लागलो आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्ही नंतर आलो गणेश गुळे येथील असलेल्या गणपती मंदिरात. खूप सुंदर असं मंदिर आहे. थोड्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर स्वयंभू गणपतींची मूर्ती आहे. इथे छान दर्शन घेतलं. हे येथील गावाचं ग्रामदैवत आणि दरवर्षी माघी चतुर्थीला इथेच गणेशोत्सव साजरा केला जातो आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून तुम्हीही नक्की भेट द्या. आता पुढे आम्ही आलो कशेळे येथील सूर्य मंदिर येथे. इथे हे एक मंदिर प्राचीन आहे आणि आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा सूर्याचे किरणच पूर्ण मंदिरावर पडले होते म्हणून अजून खूप छान वाटत होतं. इथे छान दर्शन घेतलं. इकडचं ना आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर होता. छान विहीर होती आणि विहिरीतनं पाणी काढण्याचं जे साधन होतं त्याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. इथे छान विष्णूचं मंदिर होतं, महादेवाचं मंदिर होतं. आणि जर तुम्ही कशेळीला गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.